तर भावांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुमचा DS ब्लॉगर. तर बघू शकता आपली शिजुका इथं उभी आहे. तर अक्षय आणि वैभव हे दोघं काहीतरी विचार करत होते, यांचा काहीतरी प्लॅन होता. तर मला पण सांगत नव्हते. तर वैभवने त्याचा अजून एक जोडीदार आणला आणि म्हणजे सरप्राईज आहे नाही का. तर हा माझ्यासोबत चिटिंग करत होता, हा सांगत नव्हता. तर हा पण प्लॅन करत होता, काहीतरी प्लॅन आहे, सरप्राईज आहे नाही का आपलं नवीन ब्लॉगसाठी. तर याचा विचार होता, मी सांगत होतो पण याला कोणी सांगत नव्हतं म्हणून हो मला सांगतच नव्हता. तर वैभव शेठ मला धमकी देऊन पुढं चालला. तर वैभव शेठ चॅलेंज करत होता की नाही सांगत ओळखत असं तो ओळखून दे. तर आपल्याला जी ती व्हील कॅप रिपेअर करत असताना अक्षय भाऊने घेतला छिने आठवडा. वैभव शेठ आणि अक्षय भाऊ चालू होते यांची ठोकाटाकी. तर हे रायडर इथं उभे होते, आम्ही पाहत होतो यांची मजा. तर आपली इथं धन्नो उन्हात उभी होती. तर आपल्याला करायची होती व्हील कॅप इथं गॅस वेल्डिंगला. तिला एक साईडनं क्रॅक गेला होता, त्यामुळे गॅस वेल्डिंग करायची होती. तर वैभव शेठ आणि अक्षय भाऊ तिकडे गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हा वैभव व्हील कॅप घेऊन उभा आहे, तर अक्षय भाऊ त्याच्या पलीकडून आहे बसले. तर चला, तर इकडं ऊन पण खूप आहे, आपली धन्नो पण उन्हात उभी आहे नाही का. तर व्हील कॅप तुम्हाला या प्रकारे बनवतो आम्ही, बघू शकता तुम्ही. तर या प्रकारे व्हील कॅप तर व्हील कॅपचं काम या प्रकारे आपलं चालू होतं. तर बघू शकता अक्षय भाऊ आपली रेडियम मारत होते नाही का. तर बघू शकता या प्रकारे आम्ही रेडियम मारलं. तर यामध्ये कलर पण आहे, एक रेड आहे आणि एक पिवळा आहे, निळा एक आहे नाही का. तर आपल्याला ही व्हील कॅप या व्हील कॅपला मॅच करायची आहे. तर ही व्हील कॅप पाहू शकता. तर क्वालिटी कशी आहे तुम्ही सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, फायनली आपण व्हील कॅप तयार झालेले आहेत. तर बघू शकता आपली फायनली व्हील कॅपचं काम पूर्ण झालेलं आहे. तर असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.